नमस्कार, मी प्रियंका गोरड. स्पॉटलाइट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नरेंद्र दामोदरदास मोदी केवळ भारताच्याच नव्हे जगाच्या नकाशावरती आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेला नेता. आजपासून 20 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी आपल्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2001 मध्ये मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली आणि तिथूनच सुरू झाला मोदी पर्वाचा हा प्रवास. आज स्पॉटलाइट मध्ये आपण नरेंद्र मोदींच्या 20 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीवरच्या या 20 महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. आरएसएस कार्यकर्ता ते भाजपचा नेता. कसे घडले नरेंद्र मोदी? संघातच मिळालं नेतृत्वाचं बाळकडू. सप्टेंबर 1950 वडनगरच्या दामोदरदास मोदींच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. नाव ठेवलं गेलं नरेंद्र. तेव्हा कोणी विचारही केला नसेल की हा मुलगा भविष्यात देशाचा सर्वात शक्तिशाली मनुष्य होईल. बालपणात नरेंद्रने वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकला. वयाच्या 17व्या वर्षी नरेंद्रचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं. तरुण वयात नरेंद्रने उत्तर आणि उत्तर पूर्व भारताची यात्रा केली. 1975 मध्ये नरेंद्र मोदींची गुजरात लोकसंघ समितीच्या महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात नरेंद्र मोदींनी उडी घेतली. अनेक दिवस ते भूमिगतही होते. या काळात केलेल्या आंदोलनामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एक एक पायरी वर चढत गेले. चायवाला ते गुजरातचे मुख्यमंत्री. संघ स्वयंसेवकाचा थक्क करणारा प्रवास. देशाच्या राजकारणाला कलाटणी. 7 ऑक्टोबर 2001 हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस. या दिवसाने नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि त्यानंतर ज्या घडामोडी घडत गेल्या त्यानं देशाचं राजकारण बदलून केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2001 मधल्या गुजरात भूकंपात तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. तेव्हा भाजप नेतृत्वाने खांदेपालट करत नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात थेट मुख्यमंत्री पदाची माळ घातली. नरेंद्र मोदी तेव्हा साधे आमदारही नव्हते. ज्यावेळी या राजकीय घडामोडी घडत होत्या तेव्हा गुजरातच्या राजकारणात अनेक दिग्गज मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. पण त्या सर्वांना बाजूला सारत नरेंद्र मोदी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भूकंपानं गुजरात उद्ध्वस्त. राज्य उभं करण्याचं आव्हान. भूजच्या जखमांवर मोदींची फुंकर. राजकीय कुरघोड्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा खांद्यावर घेतली असली तरी नरेंद्र मोदींची खरी आव्हानं तिथून सुरू झाली होती. गुजरातच्या भुज इथं प्रलयकारी भूकंपानं संपूर्ण परिसर उद्ध्वस्त केला. हा परिसर आणि पर्यायानं गुजरातची माणसं पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान नरेंद्र मोदींपुढं होतं. ते त्यांनी लीलया पेललं. केशुभाई पटेल यांनी 42 महिने कारभार केल्यानंतर नरेंद्र मोदींना फक्त 18 महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. नरेंद्र मोदींना याची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्यांनी संकटाला संधीत बदलण्यात कसलीही कसर ठेवली नाही. मोदींच्या कारकिर्दीतला काळा चॅप्टर. मोदी बनले हिंदुत्वाचे पोस्टर बॉय. वाजपेयींकडून राजधर्माची आठवण.
एकीकडे भुज भूकंपात नरेंद्र मोदी जनतेला सावरण्याचा प्रयत्न करत असताना 5च महिन्यात गोध्रा रेल्वे हत्याकांड झालं. अयोध्येहून येत असलेल्या ट्रेनला आग लावण्यात आली. यामध्ये 58 कारसेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये भयंकर दंगल उसळली. गुजरातच्या राजधानीचं शहर अहमदाबाद 3 महिने दंगलीच्या झळा सोसत होतं. दोन्ही बाजूंनी उसळलेल्या हिंसाचारात तब्बल 1200हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला. तर ब्रिटिश आयोगाच्या एका उच्चस्तरीय आयोगानं प्रत्यक्षात मृतांचा आकडा हा 2000 पेक्षाही जास्त असल्याचं सांगितलं. ही दंगल दिवसेंदिवस रौद्ररूप घेत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात होतं. दंगलीची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. दंगलखोरांना मोदींनी अभय दिलंय असंही बोललं गेलं. मात्र मोदी शांत राहिले. त्यांनी कोणत्याही आरोपांना उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे देशभरात त्यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी बनत गेली. नरेंद्र मोदींवर आरोपांचा सिलसिला कायम. गुजरातमध्ये बोगस एन्काउंटरचेही आरोप. इशरत जहां एन्काउंटरचे देशभरात पडसाद. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींविरोधात भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. नरेंद्र मोदींना पक्षातून काढून टाका अशी मागणी जोर धरत होती. मात्र लालकृष्ण अडवाणींनी मोदींच्या मागे ताकद उभी केली आणि मोदी आपल्या पदावर कायम राहिले. यानंतरही मोदींची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द वादग्रस्तच राहिली. कारण गुजरातच्या दंगलीनंतरही त्यांच्यावर विविध आरोप सुरूच होते. मोदी मुख्यमंत्री असताना 2002 ते 2006 या काळात गुजरातमध्ये 17 एन्काउंटर करण्यात आले. त्यावरून मोठा वादंगही निर्माण झाला. यातले अनेक एन्काउंटर हे बनावट असल्याचे आरोपही करण्यात आले. यापैकी इशरत जहां एन्काउंटरचा विषय देशभरात गाजला. या मुद्द्यावरून विरोधकांनीही मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा फायदा झाल्याचं दिसलं नाही. नरेंद्र मोदींचं गुजरात मॉडेल. देशात दिलं विकासाचं विजन. गुजरात बाहेर वाढली मोदींची लोकप्रियता. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींवर एकामागून एक आरोपांच्या फैरी झडत होत्या. गुजरात दंगल, बोगस एन्काउंटर प्रकरण आणि इतर मुद्द्यांवर प्रतिमा मलिन होत असल्याचं लक्षात येताच नरेंद्र मोदींनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आणि त्यातून समोर आलं विकासाचं गुजरात मॉडेल. गुजरात हे राज्य देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत अधिक वेगानं विकास करतंय असा संदेश देशभरात दिला गेला. गुजरातमध्ये पायाभूत सुविधा वेगानं वाढतायत, उद्योग भरारी घेतायत, शेतकरी कष्टकरी सुखी आहेत असा दावा करण्यात आला. गुजरात सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचं सांगण्यात आलं. आता त्यात किती तथ्य होतं हा संशोधनाचा विषय आहे. पण या गुजरात मॉडेलमुळे नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि मोदींची लोकप्रियता गुजरातच्या बाहेरही वाढत गेली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. गोव्यात झाली ऐतिहासिक घोषणा. भाजपनं बाहेर काढला हुकमी इक्का. नरेंद्र मोदी बनले पंतप्रधान पदाचे उमेदवार. सात ऑक्टोबर 2001 ला जी कथा लिहिली गेली त्याची पुढची पटकथा 2013 मध्ये लिहिण्यात आली. गुजरात मॉडेल आणि वायब्रंट गुजरात सारख्या विकासाच्या संकल्पना देशाला दिल्यानंतर मोदी हे गुजरातचे विकास पुरुष असल्याची प्रतिमा देशभरात निर्माण झाली होती.
तिकडे दिल्लीतही लोकसभा निवडणुकीचे पडघम वाचायला सुरुवात झाली होती. अण्णा हजारेंच्या लोकपाल बिल आंदोलनानं देशात काँग्रेस विरोधी लाट तयार झाली आणि याचाच फायदा घेण्याचं भाजपनं ठरवलं. 2013 मध्ये गोव्यात भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलं. नरेंद्र मोदींचा धुआधार प्रचार. मोदींनी पिंजून काढला सगळा देश. प्रचार सभा ते सोशल मीडिया सगळीकडे मोदीच. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली. काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आणि त्याला जोड मिळाली ती नरेंद्र मोदींच्या जबरदस्त प्रचार यंत्रणेची. लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश पिंजून काढला. एका दिवसात वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोदींनी सरासरी 8 ते 10 सभा घेतल्या. ज्या ठिकाणी मोदी प्रत्यक्षात जाऊ शकले नाही तिथं LED स्क्रीन्स लावून मोदींच्या सभा झाल्या. सोशल मीडियावरही धुआधार प्रचार करण्यात आला. सगळा देश अगदी मोदीमय झाला होता. मोदींच्या प्रचाराच्या निमित्तानं जनतेतला काँग्रेस विरोधी रोष बाहेर पडला. मोदींच्या उदयानं रथयात्रांना तिलांजली. रथयात्रांऐवजी मोदींचा विकासाचा अजेंडा. रथयात्रेसह अडवाणी युगाचाही असत. एकेकाळी भाजप आणि रथयात्रा हे राजकीय समीकरण बनलं होतं. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेला अभूतपूर्व यश मिळालं. रथयात्रेमुळे भाजप सत्ता सोपान चढला होता. पण रथयात्रा नेहमीच सत्तेपर्यंत नेते असं होत नाही. अडवाणींचा हा फॉर्म्युला पुढच्या काळात यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळालं नाही. नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजय. भाजपची पहिल्यांदाच एक हाती सत्ता. भाजपच्या सुवर्ण युगाची सुरुवात. मैं भारत का भाग्य बदलने की बात कर रहा हूं. मैं विकास की बात कर रहा हूं. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं केलेल्या आक्रमक प्रचाराचं फळ लोकसभेच्या निवडणूक निकालात मिळालं. स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षानंतर भाजप या बिगर काँग्रेसी पक्षाला जनतेनं एक हाती सत्ता दिली. याचं संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना दिलं गेलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं एकट्याच्या जोरावर 284 जागा जिंकण्याचा विक्रम केला. कुठचीही लाट नसताना फक्त विकासाची हमी देऊन जनतेकडून एवढे प्रचंड बहुमत मिळवलेले नरेंद्र मोदी हे एकमेव नेते ठरले. मोदींचा झंझावात आणि विकासाची लाट नसती तर भाजप 150 जागाही जिंकू शकला नसता. योजना आयोगाचा गाशा गुंडाळला. नीती आयोगाची स्थापना. नीती आयोगाच्या माध्यमातून विकासाचं नियोजन. देशाच्या विकासात आणि पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीत योजना आयोगानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. विकासाची रूपरेषा आखण्यात 2014 पर्यंत योजना आयोगच सर्व काही पाहत होतं. पण मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी योजना आयोग बरखास्त केला. योजना आयोगाच्या जागी 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोग गठीत करण्यात आला. नीती आयोगाच्या माध्यमातून विकासाचा रोड मॅप तयार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नोटाबंदी. काळ्या पैशांविरोधात मोदींचा स्ट्राईक. मोदींच्या एका निर्णयानं देश बँकेबाहेर रांगेत. मौजूद 500 रुपये, 1000 रुपये के पुराने नोट अब केवल कागज के एक टुकड़े के समान रह जाएंगे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द असल्याचं सांगून एकच खळबळ उडवून दिली. काळा पैसा बाळगणाऱ्यांविरोधात हा सर्जिकल स्ट्राईक असल्याचं त्यांनी सांगितलं. काळ्या पैशांचे बेनामी व्यवहार आणि दहशतवादी कारवाया थांबतील असा दावा मोदींनी केला होता. त्यात कितपत यश आलं हे माहीत नाही, पण 8 नोव्हेंबर नंतर तब्बल 2 महिने अख्खा देश नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर रांगेत उभा राहिला होता. पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईक. दहशतवाद्यांच्या उरात भरवली धडकी. नवा हिंदुस्थान असल्याचा जगाला संदेश. भारतावर 5 युद्ध लादली गेली, पण भारत सहिष्णू भूमिकेवर ठाम राहिला. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये सैन्य तळावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 15 जवानांना वीरमरण आलं. देशात संताप होता. पंतप्रधान मोदींनीही दहशतवाद्यांच्या मनात भारतीय सैन्याची दहशत बसावी यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याचे आदेश दिले आणि अवघ्या 10 दिवसात भारतीय लष्करानं प्रत्युत्तराची तयारी केली. 28 आणि 29 सप्टेंबरच्या रात्री लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या लॉन्चपॅडवर हल्ले केले. या हल्ल्यात 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला. पायाभूत सुविधांवर मोदींचा भर. रेल्वे, महामार्ग, जलमार्गांकडे विशेष लक्ष. सात वर्षात भरपूर प्रगती. गुजरात मॉडेलच्या बळावर पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारल्यावर पायाभूत सुविधांकडे तातडीनं मोर्चा वळवला आणि यासाठी त्यांनी निवडले महाराष्ट्राचे 2 शिलेदार, नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू. बघता बघता रेल्वेचं रूपडच पालटलं. रेल्वे स्टेशन्स चक्क स्वच्छ राहू लागली. आरामदायी ट्रेन्सची संख्याही वाढली. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मात्र उद्घाटन झाल्यावरच ब्रेक लागला. दुसरीकडे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या खात्याची गाडी सुसाट सुटली. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्रानं हाती घेतला. न कुठला वाद न कोडबाजी. भूसंपादन फटाफट झालं. कामाला सुरुवातही झाली आणि आज हा प्रकल्प 70% पूर्ण झालाय. परराष्ट्र संबंधांकडे मोदींचं विशेष लक्ष. चीनला शिकवला चांगलाच धडा. पाकिस्तानला दिले जबरदणके. 2014च्या मे मध्ये पार पडलेल्या शपथविधीला सर्व सार्क देशांच्या अध्यक्षांना निमंत्रित करणं हा मोदींचा परराष्ट्र या खात्यासंबंधी पहिला मास्टर स्ट्रोक होता. त्यामुळे त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा कैक पटीनं वाढल्या. कोरोना काळात मोदींवर सडकून टीका. काही तासात लागला लॉकडाऊन. दुसरी लाट ठरली अधिक भीतीदायक. 24 मार्च 2020च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. याचा सर्वाधिक फटका बसला तो परप्रांतीय मजुरांना. हजारो मजूर चालत घरी निघाले, ज्यामध्ये काहींचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमीही झाले. कोविडची दुसरी लाट भारतासाठी अधिक भीतीदायक ठरली. एकट्या एप्रिल आणि मे 2019 मध्ये 1,66,000 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 2017 साली देशभरात जीएसटी लागू. मोदींची जीएसटी बाबतची भूमिका बदलली. आधी विरोध, मग जीएसटीचं समर्थन. मोदींच्या कार्यकाळात देशाच्या कर व्यवस्थेत एक महत्त्वाचा बदल झाला. 1 जुलै 2017च्या मध्यरात्री संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून जीएसटी कर प्रणाली लागू करण्यात आली. या कर प्रणालीमुळे एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट यासारखे 17 प्रकारचे विविध कर आणि सेसचा समावेश जीएसटी कायद्यात करण्यात आला.
या कर प्रणालीमुळे व्यवस्थेतल्या त्रुटी दूर होतील असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी विधेयक मंजुरीनंतर केला होता. मोदींच्या अनेक योजना गाजल्या. उज्ज्वला योजनेची सर्वाधिक चर्चा. योजनांमधील भ्रष्टाचाराला आळा. 2019 साली पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून येण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे विविध गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा अनेक योजना मोदी सरकारनं फक्त घोषित केल्या नाहीत तर त्या सक्षमपणे राबवल्या. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला. कलम 370 केलं रद्द. मोदींच्या काळात हिंदुत्ववाद्यांची स्वप्नपूर्ती. फुटीरतावाद्यांना बळ देणारं कलम 370 रद्द करण्याचं स्वप्न हिंदुत्ववाद्यांनी अनेक वर्षांपासून पाहिलं होतं. मोदींनी पंतप्रधान पदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या तिमाहीतच जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदुत्ववाद्यांचं स्वप्न साकार झालं. राम मंदिर उभारणीचा मोदी सरकारचा निर्णय. राम मंदिराचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन. राम मंदिराचं स्वप्न साकार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातच अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद संपुष्टात आणण्यात आला. वादग्रस्त भूभागावरील तंट्याचा निवाडा आल्यानंतर 5 ऑगस्ट 2020 ला भव्य राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. अयोध्येतच मशिदीसाठी ही जागा देण्यात आली आहे. राम मंदिरासाठी सरकारनं निधी दिलाय, शिवाय लोकवर्गणीही गोळा करण्यात आली आहे. अयोध्येतील हे मंदिर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.